आज मी बनवत आहे चिकन. त्यासाठी घेतलेला आहे कांदा कापून घेतलेला आहे. कांद्याला भाजत फ्राय करत आहे. छान कलर येतपर्यंत कांदा भाजायचा. माझ्याकडे पाहुणे आले होते तर म्हटलं चला चिकनची भाजी बनवूया. कांद्याला छान फ्राय करून घेत आहे. कांद्याला छान फ्राय केलं तर भाजीला छान चव येतं. मसाला छान होऊ द्यायचा. तेलामध्ये थोडं तेल टाकलेलं होतं आणि त्याच्यामध्ये कांदा टाकलेला होता. छान फ्राय होत आहे कांदा. नंतर मी खोबरं घेतलेलं आहे, त्याला पण भाजून घेतलेलं आहे. मसाला घेतलेला आहे, दालचिनी, मोठी विलायची, थोडी तीळ घेतलेली आहे, भाजून घेतलेला आहे. आता मी कुकर ठेवलेला आहे. कुकरमध्ये पाणी वगैरे असले काढून घ्यायचं. कुकर नंतर मी चिकन घेतलेलं आहे. चिकनमध्ये 3 पाव चिकन घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये तिखट टाकत आहे. मॅग्नेट होण्याकरिता चिकनमध्ये हळद, तिखट, धनी पावडर, चिकन लकी मसाला आणि अर्धा तास चिकन मॅग्नेट होण्याकरिता फ्रीजमध्ये ठेवायचं. दही असेल तर दही पण टाकू शकता. माझ्याकडे नाही होते म्हणून मी नाही टाकले. अर्धा तास फ्रीजमध्ये ठेवून द्यायचं. छान मॅग्नेट होतं आणि पीसेसला छान चव येत असते. मसाला टाकल्यानंतर छान मिक्स करून घ्यायचं, कारण सगळ्या पीसेसला मसाला लागतो. अर्धा तास मॅग्नेट झालेला आहे. आता मी कुकर ठेवलेला आहे. कुकरमध्ये तेजपत्ता टाकलेला आहे, दालचिनी टाकलेली आहे आणि आता मी चिकनचे पीसेस टाकत आहे. आपण थोडं सिटी होऊ दिली कुकरमध्ये तर चिकन छान शिजून येतं. असं डायरेक्ट भाजीमध्ये टाकलं आणि चिकनच्या पीसेसला चव येतं. डायरेक्ट भाजीमध्ये टाकले तर चिकनच्या पीसेसला कधी मसाला वगैरे नसते लागत, म्हणून एक सिटी तरी होऊ द्यायची. कांदा घेतलेला आहे, चणा डाळ, खोबरं, मसाला, तीळ आणि भाजून घेतलेला आहे. नंतर मी मिक्सरमध्ये सगळा मसाला बारीक करून घेतलेला आहे. आता मी कढई ठेवलेली आहे. कढईमध्ये तेलाचे प्रमाण कमी जास्त करू शकता. तेल झालेलं आहे. तेलामध्ये जिरं टाकलेलं आहे आणि जो मसाला भाजून घेतलेला होता, मिक्सरमध्ये बारीक करून घेतला होता, तो मसाला टाकलेला आहे. मसाला छान तेलामध्ये होऊ द्यायचा. मसाला छान तेलामध्ये झाला तर भाजीला छान चव येतं, म्हणजे मसाल्याचा असा वास नाही येत भाजीला. आता मी इथे तिखट, हळद, धनी पावडर घेतलेला आहे आणि छान तेल सुटतपर्यंत तिखट, हळद, धनी पावडर छान होऊ द्यायचं तेलामध्ये. तेल सुटतपर्यंत छान फिरवत राहायचं. मसाल्याला तेल सुटले तर भाजीला छान चव येत असतं. मसाला भाजून जातं, वास नाही येत मसाल्याची, तर छान मसाला तेलामध्ये होऊ द्यायचा. मी भाजी करण्यासाठी चणा डाळ घेतलेली होती. कांदा, तीळ, खोबरं, गरम मसाला छान भाजून घेतला आणि मिक्सरमधनं बारीक केलेला आणि तेलामध्ये सोडला. आता त्याला छान तेल सुटत आहे. बघा, छान तेल सुटतपर्यंत होऊ द्यायचा मसाला. जे पीसेस मी कुकरमध्ये शिजवून घेतले होते ते मी आता याच्यामध्ये, जो मसाला झाला तेल सुटलेला आहे त्याच्यामध्ये टाकलेला आहे. ग्रेव्ही घट्ट वाटत असेल तर तुम्ही त्याच्यामध्ये पाणी पण सोडू शकता. कुकरमध्ये पीसेस शिजलेले होते, थोडेच फ्राय होऊ द्यायचे, थोडेच शिजू द्यायचे होते, तर मी थोडाच वेळ शिजू देत आहे. बघा, छान तेल सुटत आहे, उकळी पण येत आहे छान. मॅग्नेट करायला ठेवलं तर पीसेसला छान चव येत असतं, तर मॅग्नेट करायला ठेवायचं फ्रीजमध्ये अर्धा तास. बघा, छान भाजी बनवून तयार आहे.
बघा छान असं तर्री आलेली आहे भाजीला. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. बाय बाय.